साहेबांचा राजीनामा त्यांनी मागितला। त्याच पद्धतीने खोक्याच्या डोक्यावर अतिशय गंभीर स्वरूपाचे खोके ज्यांना विठ्ठल मानतो ते आदरणीय सुरेश अण्णा धस आणि त्या सुरेश अण्णा धस यांना भक्त असणारा हा खोक्या 15 गुन्हे करतो, 100 गारवीट मारतो, 100 मोर मारतो आणि तो खोक्या या ठिकाणी लोकांना दात पडेपर्यंत मारतो, लोकांच्या गुडघ्याच्या वाट्या निकामी करतो, लोकांना व्याजाने पैसे देतो, बेकायदेशीर हत्या वापरतो आणि या ठिकाणचा हा धोकट नावाचा पीआय असणारा माणूस पोलीस डिपार्टमेंटला काळीमा फासणारा माणूस आणि नीच माणूस आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती असणार आहे की या धोकट सारख्या माणसाला सस्पेंड करून याची ड्युटी याला पुन्हा फक्त जन्मभर पोलीसच्या परेड सेंटरला एपरेट करायला ठेवलं पाहिजे एवढी याची गेल्या 15 दिवसापासून 8 जणांचे टॉक पडलेले असताना एफआयआर करता आला नाही। काल न्याय मागायला मोहन आगा आणि सर्वजण आले तर त्यांना तुम्ही गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवता, पाया त्यांच्या अंगावर घालण्याचं काम करता। पोलिसांचं काम आहे लोकांचं संरक्षण करणं। अरे मोरं मारताना हरिणा मारताना त्या बिष्णोई गँगला जर कळालं की आमदारासोबत या पोरासोबत राज्याच्या पोलीस प्रशासनाला काळीमा फासणार आहे, वर्दीला लाज वाटणारी वर्दी याच्या अंगावर आहे। या धोकरटचा मी जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी खोक्याला धोकरट मध्ये जर हिंमत असेल, त्यांनी जर नाशिक मध्ये शपथ घेतली असेल तर धोकरटला माझं चॅलेंज आहे, येत्या 4 दिवसामध्ये त्या खोक्याला जेरबंद करून मोक्का लावा आणि त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करा आणि खोक्याच्या डोक्यावर त्यांचा वरद हस्त आहे ते आदरणीय सुरेश अण्णांनी या ठिकाणी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणून सुरेश अण्णांना करावा। धोकरटची पगार महाराष्ट्र सरकार देते। देवेंद्र फडणवीस साहेब माझी विनंती आहे की तो धोकरट चष्म्यातून माझ्याकडे बघतोय, या महाराष्ट्रामध्ये सामाजिक आंदोलनाचे 100 पेक्षा जास्त गुन्हे आहेत। धोकरट तू चष्मा काढून जरी बघितलं तर आमच्याकडे 100 एकर जमीन नव्हती, आताच्या मनगटावरच्या 1-2 एकरवर जगणारे आम्ही अवलादी आहेत। त्यामुळे आम्ही हरण मारून पैसे खात नाही, आम्ही दारू विकून पैसे खात नाही, आम्ही मटका विकून पैसे खात नाही, आम्ही मटका विकून या ठिकाणी घरदार आणि गाड्या घेत नाही। धोकरट सारखा दलिंदर माणूस या शिरूरला लागला। धोकरटला माझं ओपन चॅलेंज आहे, तुमच्या जर हिंमत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर या आणि तुमचा गेल्या 3 महिन्याचा सीडीआर रिपोर्ट काढून तुम्ही कुणाची नोकरी केली, या सरकारची नोकरी केली का गुंडाची नोकरी केली हे दाखवून द्यावं एवढंच सांगतो। माझे पोलीस बांधव शांत टाकले असले तरी त्यांच्या मनातलं मी बोलतोय म्हणून त्यांना सुद्धा आनंद झाला एवढंच सांगतो।